नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या महिन्यात झाली. 12 तारखेला पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांची निवड होणार आहे आणि याची तयारी सध्या प्रशासनाकडून ज्या पद्धतीने सुरू आहे, तसेच राजकीय पक्षांकडून किंवा इच्छुकांकडून देखील तयारी सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. नेमकं करमाळा पंचायत समितीचे सभापती कोण होणार, उपसभापती कोण होणार, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. आणि या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आणि बागल यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं त्यांच्या गटनेत्यांची निवड केलेली आहे आणि त्याची नोंदणी देखील त्यांनी करून घेतलेली आहे. राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करमाळा तालुक्यात 9 जागांवरती उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 3 जागा आणि पंचायत समितीच्या 6 जागा होत्या. तर भाजपचे देखील 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये पंचायत समितीचे 6 आणि जिल्हा परिषदेच्या 3 जागा भाजपकडे होत्या. यामध्ये राष्ट्रवादीच्या म्हणजे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढलेल्या पंचायत समितीच्या 4 जागा विजयी झाल्या, तर भाजपच्या देखील 4 जागा विजयी झालेल्या आहेत. यामध्ये गट नेता नेमका कोण होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. भाजपनं गट नेता म्हणून सोनाली तकीक यांची निवड केलेली आहे, तर राष्ट्रवादीनं दशरथ घाडगे यांची गटनेता म्हणून निवड केलेली आहे. तशी नोंदणी देखील करण्यात आलेली आहे. भाजपकडून जे उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यापैकी त्यांचे 4 उमेदवार विजयी झालेले होते. रावगाव गणातून कांबळे, वीट गणातून पूजा ढेरे, त्यानंतर कोर्टे गणातून झाकणे, यानंतर वांगे गणातून तकीक हे उमेदवार विजयी झालेले होते. तर राष्ट्रवादीकडून साडे गणातून दशरथ शेठ घाडगे, त्यानंतर हिसरे गणातून भारत अवताडे, त्यानंतर चिकलठाण गणातून वनमाला सरडे आणि केतूर गणातून ऍडव्होकेट अजित विघ्ने हे उमेदवार विजयी झालेले होते. याशिवाय आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या देखील पंचायत समितीच्या 4 आणि जिल्हा परिषदेचे 2 उमेदवार विजयी झालेले होते. ते देखील 4 उमेदवार विजयी झालेले होते. यामध्ये आता नेमकं सभापती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सभापती निवड ही 12 मार्चला होणार आहे. यामध्ये सभापतीचे आरक्षण हे ओबीसी महिला आहे आणि त्यामध्ये भाजपच्या पूजा ढेरे यांचं नाव आघाडीवरती आहे, तर उपसभापती म्हणून भारत अवताडे यांचं नाव आघाडीवरती आहे. मात्र कोणताही दगाफटका होऊ नये यामुळं त्यांना व्हीप लागू व्हावा यासाठी कायदेशीररित्या सदस्यांना बांधून घेतलं जातं आणि त्यामुळेच गटनोंदणी केली जाते. तशीच दक्षता देखील सध्या राष्ट्रवादी आणि भाजपनं घेतली आहे, अशी चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे. कारण त्यांनी त्यांचे गटनेते निवडले आहेत, त्यांचा गट देखील स्थापन केलेला आहे, त्यांची नोंदणी देखील करून घेतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं सभापती कोण होणार आणि उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद.